जय सर्वांना जय कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव ताई. हा जय गुरुदेव. जय रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेव. दशक 8 6वा पान क्रमांक 311 आणि ओवी क्रमांक 37. ते तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैसा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही. समर्थ सांगत आहेत की संशय जर असेल तर संशयाचा काय परिणाम होत असतो. संशयानं काय होत असतं. दुचित्त भावना असल्यावर कसं होत असतं. निशंक बोध कसा होत नाही त्याचं विश्लेषण आपण पाहत आहोत. तर समर्थ म्हणाले ही तीनही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार. एकतर निद्रा आहे, आळस आहे आणि संशय आहे. निद्रा आहे, आळस आहे, दुचित्तपणा म्हणजे संशय. 2 वृत्त्या. मग असे 3 लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार. अज्ञानी माणसाला आळस निद्रा यातच सुख वाटत असतं. बघा बरं, सकाळी उठा वाटतंय का? नाही उठा वाटत. झोपेमध्ये सुख वाटतंय. झोपलेलंच बरं वाटतंय. काय गरज आहे सकाळी सकाळी उठणं, अंघोळ करणं ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि मग पाठाला बसणं एवढ्या थंडीचं. त्याच्यापेक्षा झोपा, दुपारी करू. आहे की नाही. पण मुहूर्ताचं आहे का त्यांना काही वाटतं का? नाही वाटत. कारण का आळस भरलेला असतो, निद्रा आलेली असते, त्याच्यामध्ये सुख वाटतं. कोणाला? अज्ञानी लोकांना. पण ज्ञानी लोकांचं तसं असतं का? त्यांना माहिती. कारण का एक तर झोप म्हणजे काय आहे, एक प्रकारचा तमगुणाचा प्रकार आहे. आणि किती वेळ झोपायचं. झोपलं तर काय फायदा आहे. दिवस बी कामामध्ये, झोप बी रात्र बी झोपेमध्ये घालवायची का? आणि भगवंतासाठी काय मग ठेवायचं, वेळ कुठून काढायचा. ज्ञानी पुरुष जो असतो ना ते झोपेला महत्व देत नसतो. आहे नाही. कामामध्येही ते नामच घेत असतो. कारण का दिनचर्याच तशी केलेली असते. कारण ब्रह्ममुहूर्त हा काय सांगितलेला आहे, श्रेष्ठ सांगितलेलं आहे साधकासाठी. आणि ते आपण काय करायचं नसतो, हातामधला घालवायचा नसतो. होता होऊस तर उठून आपली आपली साधना आपण केली पाहिजे. कारण काहीतरी पदरात पडलं पाहिजे ना आपल्या फळ. का नुसतं ऐकून ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडायचं, असं नाही करायचं. आहे की नाही. म्हणून निद्रा आणि आळस सोडायचा. छेदून आळसाशी दौडून या निदेशी आत्मचिंतन अहर्निशी अविश्रांती सेवया. विश्रांती नको, आळस नको. आता जर विश्रांती केली, आळस तर ओढून घेतला तर पुढे आहे मग अवघड. बहु अवघड आहे यमदंड. मग म्हणजे आता निद्रा आळस करशील
तर आळशी मंदमती केवी तरे, असे तरू शकतात का? ज्ञानेश्वर महाराजांनी पहिले शेरा मारला, आळशी मंदमती केवी तरी तरत नसतात म्हणले असे. ऋषी स्नान करायला पाहिजे, साधक आहेत ना, साधकानं कधीच सूर्य उगवायच्या नंतर स्नान नाही करायचा, अगोदरच स्नान केला पाहिजे साधकाने. आपला आपला नित्य नियम आपण ठेवला पाहिजे. ऊन असो, पाऊस असो, का मग वारा असो, आहे की नाही, थंडी असो, ते आपला नियमाला आपण आपलं बांधलेलं असलं पाहिजे. आपल्या मनानं आपण बांधलं पाहिजे, लोकांना सांगा वांगिलं नाही. कारण साधक आहेत ना. मग शेवटी सिद्ध अवस्थेची गोष्ट वेगळी, तरी पण सिद्धामध्ये सुद्धा साधकाचेच गुण असतात बरं का. सिद्ध झालं म्हणजे काय झालं, मग विदेहमुक्त अवस्थेमध्ये वेगळा भाव. वरचीवर काय होत असते, भूमिका बदलत असते. पण काही दिवस जोपर्यंत आपण अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत आपला नित्यनेम आपण ठेवला पाहिजे. देह जीवनमुक्त अवस्थेमध्ये जीवाचा संबंधच येत नाही. जीव आणि मी ह्याच्यामध्ये काय असतो, मग भेद असतो. जीव मी नाहीच असा दृढ भाव झालेला असतो, तो विदेहमुक्त जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेला असतो. जीव सुटलेला असतो, अकर्तृत्व प्रगटलेला असतं, तो जीवनमुक्त असतो, त्याला कोणतंच कर्तव्य नसतं. विदेहमुक्ताला तर देहाचा संबंधच नाही. देहरहित अवस्था, जीवनमुक्ताला तरी समजा मिथ्यात्व भाव आहे, विदेहमुक्ताला तर देहाच रहित अवस्था. कारण सगळा देह जो आहेत पंचमहाभूताचे आहेत, आणि ते कसे आहेत, देहरहित अवस्था. बघा ना कशी स्थिती, विदेह स्थिती, देहावर सुद्धा येत नाहीत, निरंतर अखंड आपल्या भावामध्ये, आपल्या भगवंता जे भाव आहे प्रगट केलेला त्याच्यामध्ये ते तल्लीन झालेले असतात. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत की निद्रा, आळस आणि दूषित भाव आणि संशय एक नसला पाहिजे. कारण साधकाचा जो आहे गाडा संशयाच्या पथावर कधीच पुढे सरकत नसतो बरं का. तिथं काय पाहिजे तर श्रद्धा लागतो, श्रद्धावर चालत असतो. श्रद्धा, भाव, विश्वास त्याला महत्व दिलेले आहे. म्हणून अज्ञानी माणसाला आळस, निद्रा यातच सुख वाटतं. याहून अधिक सुख कशात असेल असं त्यांना वाटत असतं. बघा ना, काही लोकांना वाटतं ऐश आराम मस्त जीवन, ह्याच्यातच सुख मानतात. पण खरंच ते सुखाचं साधन आहे का? किती दिवस सुख येते बरं, किती दिवस तुझं सुख ते टिकणार आहे? लय झालं 2-4 वर्ष टिकन, पण शरीरात आपोआपच विघ्न काय होतात, उत्पन्न होत असतात. ह्याचं सुख आलं तिथं. हे शुद्धा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश. महाराज म्हणतात भूक लागल्याबरोबर जेवायचं, भूक लागलं की जेवावं, जेवून उठताच आळस येतंय, आळस आला की आरामात झोपून जावं, हेच त्याला बरं वाटतंय. जेवायचं, झोपायचं, उठायचं, आहे का नाही? ह्याच्याशिवाय म्हणजे त्याला दुसरा काही धंदाच नसतो आळशी माणसाला. निजो न उठताच दुचित कदा नाही सावचित, तेथे कैसे आत्महित निरूपणी. निजून उठल्यावरही तो कधी सावचित्त नसतोच. दुचितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार? उठल्यावरही तो सावचित्त नसतं म्हणजे त्याचं सारखं चित्तामध्ये काय असते, दुचितपणा. नुसतं त्याच्या चित्तामध्ये काय असतात, चिंता भरलेल्या असतात. आत्मचं हित सुद्धा ऐकून, आत्मज्ञान सुद्धा ग्रहण करून काय नाही म्हणले उपयोग नाही. आळस भरलाय, निद्रा आहे, दूषितपणा आहे, ऐक नाही, असे तीन लक्षण आहेत त्याच्याकडं. आत्मज्ञान ग्रहण करून बी काही फायदा होत नाही, कारण अवगुण आहेत ना. मरकटापासी दिल हे रत्न, पिशांच्या हाती निदान, दुचिता पुढे निरूपण तया परी होय. आता सांगायचे माकडाच्या हाती रत्न द्यावं, उपयोग आहे का त्या माकडाला रत्नाचं? त्याला कळतंय तरी का? पिशाच्याच्या हाती म्हणले खजिना सोपवा, पिशाच्य येडय म्हणली पिस, आणि त्याच्या हाती खजिनाची पेटी दिली, सांभाळून ठेवीन का ते? माकडाच्या हाती रत्न दिला, सांभाळून ठेवीन का? त्याला कळण का रत्नाची किंमत काय येते? तसंच म्हणले त्याप्रमाणे दूषित असणाऱ्या माणसापुढं, ज्याचं मनच शुद्ध नाहीये, नेहमी अशंका असतो मनामध्ये,
अशा मनुष्याच्या ठिकाणी अध्यात्म निरूपण करणं म्हणजे माकडाच्या हाती रत्न दिल्यासारखं, पिशाच्या हाती खजिना सापवल्यासारखं होईल. असं होणार आहे. असं हे उपपती आशंकेची कोण गती, किती दिवस होते मुक्ती सज्जनाची निसंगी. आता बघा असं म्हणले, आता हा ऊहापोह पुरे झाला. किती सांगायचं दुचितपणा, आतापर्यंत तेच प्रतिपादन केले ना. इतके वेळ आतापर्यंत 40 वेळामध्ये तेच सांगितले. किती वेळ सांगायचा, बस झाला ऊहापोह करणं. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनाच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते ही मूळ शंका आहे बरं का. किती दिवस संगती करायची जेणेकरून आम्हाला मुक्त तर व्हायचे. मग किती दिवस संगती केली सज्जनाची म्हणजे आम्ही मुक्त होऊ, असा प्रश्न आहे बरं का. ऐका याचे प्रतिउत्तर, कथेसी व्हावे निरोत्तर. संत संघाचा विचार ऐसासे. मग आता या शंकेचं उत्तर द्यायले समर्थ. ऐका म्हणायला लागलेत, लक्षपूर्वक ऐका. की संतांच्या संगतीमध्ये किती दिवस राहिल्याच्या नंतर मोक्ष भेटतो, त्याचं उत्तर द्यायले समर्थ. शंका पूर्ण नाहीसी होईल. संत संघाचा विचार असा आहे. या शंकेचे उत्तर आता ऐका म्हणजे शंका पूर्ण नाहीसी होईल. संत संघाचा विचार असा आहे. लोह परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला, तत्क्षणी लोखंडाचे सोने होते. केव्हा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, तत्काळ लोखंडाचं सोनं व्हायलंय का किती वेळ लागायला लागलाय. थेंबुटा एखादा थेंब सागरात मिळाला की तत्क्षणी एकरूप तो झाला काय सागराशी, किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला तर तत्क्षणी ती गंगाच बनली का नाही. त्याप्रमाणे सावध साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष, इतरास तेल अलक्ष अलक्षिले नवचे. तसंच ते म्हणले, जसे दृष्टांत दिले त्याचप्रमाणे जो सावध निग्रही व जागरूक असतो, जो सावध आहे, संतांच्या संगत करत आहे, सावध चित्त आहे, त्याचं जागृत आहे, झोपेत नाही, अज्ञानाच्या निद्रेमध्ये जो डुबलेला नाही, ते नेहमी काय आहे, सावध चित्तामध्ये आहे. अवस्था कशी आहे, जागृत अवस्थेमध्ये आहे. तो अज्ञानाच्या निद्रेमध्ये जो डुबलेला नाही, ज्याला ब्रह्मजागृतीमध्येच तो नेहमी राहत असतो, सावध चित्त त्याला केलेलं असतं, त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष्य अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येतच नाही. म्हणून काय करायचं आहे, तर चित्त आपलं शुद्धच झालं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न झालाच नाही पाहिजे. आपलं मन इकडं तिकडं भटकलंच नाही पाहिजे. आपल्या मनानं फक्त बोधच ग्रहण केला पाहिजे, एवढी काळजी साधकाने घेतली पाहिजे. आपलं मनाला भटकंती लागूच दिली नाही पाहिजे. आपलं मन कुठं हिंडायला लागले का बसले आपलं मन एका जाग्यावर, हे आपलं आपण तपासलं पाहिजे. कारण मन असं एवढं धोकादायक आहे. चिंतन ऐकता ऐकता कधी कुठं जाईल सांगता येत नाही. लगेच त्याला काहीतरी आठवते, उठते आणि लगेच ते करायला लागते. कारण का मनच तसं आहे ना. म्हणून इथं सांगितलं, काय करा, पहिले झोपेतून उठा, ऐका नाही, अज्ञानाच्या निद्रेतून उठलं पाहिजे, जागृतीमध्ये आलं पाहिजे, आणि मग ग्रंथ श्रवण केला पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे. मग बघा म्हणजे कसा लाभ आहे. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. मग महाराज म्हणतात, येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. ऐका नाही, प्रज्ञा म्हणजे काय, बुद्धी. मग आपले काय करायचं आपण, तर कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांनाच वेळ लागत नाही बरं का. त्याची बुद्धी कुशाग्र आहे. बरं, कुणाची बुद्धी कुशाग्र नाही, प्रत्येकाची बरं का. बुद्धीचे वैभव म्हणलेत मनुष्य देहामध्ये. फक्त एवढंच केलेलं असते की ह्याच्या बुद्धीमध्ये नाही का लई इकडलं जे नाही ते बसलेलं असते. अगदी म्हणजे ठासू बसवलंय इकडलं परमार्थ सोडून बाकीचं सगळं त्याच्या बुद्धीमध्ये. म्हणून त्याची बुद्धी काय झाली म्हणजे काम करत नाही. त्याला का सवय लागली ना त्या बुद्धीला इकडे झेप घ्यायची, म्हणून ती इकडे झेप घेत नाही परमार्थाकडे. म्हणून त्याला कळत नाही. न कळण्याचं कारण हेच आहे. कारण का,
नाही त्या गोष्टी त्या बुद्धीमध्ये ठासू ठासू भरल्यात म्हणून मात्र करून टाकलं बुद्धीचं. ती बुद्धी काय केली नाही, इकडे परमार्थाकडे लावलीच नाही आणि आता लावायला जाते सगळं इकडं टच भरून. मग कसं म्हणते बसन, बसत नाही. स्पर्श, महाराज म्हणायचे नुसतं स्पर्श करते बाहेर निघतात शब्द, स्पर्श करतात बाहेर निघतात शब्द. मधी बसायला शब्दाला जागाच नाही ना, अगोदरच भरलेले ते अंतकरण. म्हणून ते अंतकरण रूपी कचरा कुंडी अगोदर काय करावं लागते, सगळी काढून टाकावं लागते. ते मधले पहिले विकार जे भरलेले आहेत ना, स्वच्छ करावं लागतील, मग बसावं लागते श्रवणाला. बुद्धीचा मरकटा ऐका नाही, गुरु दाविलिया वाटा ध्वनिया तीर्थ तटा, बुद्धीचा मरकटा ध्वनिया, आहे की नाही. हे मग मळ काढतात, रोज काढतात. मळ काढणारे कोण असतात? सद्गुरू. हे रोज भरतय आणि सद्गुरू रोज त्याला धुत असतात. असं जेथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना ती वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. अनन्य भावानं जो शरण गेलेला असतो ना, जो शिष्य असतं, सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं असतं, जे करायचं ते भगवंतासाठी. बघा ना संतांचे अभंग वाचून तुम्ही, त्याच्यामध्ये दुसरीकडे भाव गेलाय का त्यांचा? अजिबात नाही, फक्त भगवंतासाठी. जे काही ते भगवंतासोबत आहे, त्यांचं कॉन्टॅक्टच डायरेक्ट भगवंतासोबत आहे. इकडे तिकडे अवताल भवताल सुद्धा बघितलेलं नाही. आणि आपण अगोदर अवताल भवताल बघतो मग भगवंताकडं. म्हणून आपलं काय होत नाही, अनन्यता कमी पडते. महाराज म्हणून म्हणतात, जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभत असतो. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थ विन प्रज्ञा खोटी. महाराज म्हणतात, जे प्रज्ञावंत आणि अनन्य ही असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. भाव पण लागतो ना. नुसती बुद्धी तर तीक्ष्ण आहे पण भावच नाही, काय करता त्या बुद्धीला? मग तीक्ष्ण बुद्धी असून भाव पण लागतो का नाही? अनन्यता लागते का नाही? तुमची अनन्यता नाही, नुसतं तीक्ष्ण बुद्धी असून. हे इकडे बघा, त्या शास्त्रज्ञांची, त्या वैज्ञांची बुद्धी काही कमी तीक्ष्ण असते का? पण त्यांनी शोध लावलोच मेले. बरं काय केला शोध लावून? भेटला का मोक्ष? नाही भेटला. इकडच आपलं बसली, हे करायचं ते करायचं, सायंटिस्ट म्हणतात त्यांना, आहे का नाही. त्यांनी जर इकडे बुद्धी लावली असती तर मोक्ष भेटला असता का नसता? मग ते बी कळावं ना. नुसती ग्रह बुद्धी असून उपयोगाची आहे का? म्हणून महाराज म्हणतात, जे प्रज्ञावंत आणि अनन्य ही असतात त्यांनाच म्हणले एक क्षणही लागत नाही. त्यांना लगेच ताबडतोब होय सुखरूपतेची काळी. प्रज्ञेविन अर्थ न कळे, विश्वासेविन वस्तू ना कळे. प्रज्ञे विश्वासे गळे देह अभिमान. भगवान इथे समर्थ सांगतात की प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. बुद्धी जर नसेल ठिकाण्यावर, काय चाललंय की काय नाही की अर्थ कळतच नाही. कारण बुद्धी थाऱ्यावर नाही ना. बुद्धी काय झाली, भटकंती लागली ना बुद्धीच्या पाठीमाग, म्हणून कळना एक प्रकार. पुन्हा म्हणले विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. बुद्धी आहे पण ऐकायला लागले मन लावून, पण काय करणार, विश्वासच डगमगायला, दुचित्त भावपणा, विश्वासच नाही. म्हणून वस्तू तिथं, ती वस्तू सुद्धा हाताला लागत नाही. मग सद्वस्तू कळती का? मग कळत नाही, कारण विश्वास नाही. एक प्रज्ञा नसेल, निरूपणाचा अर्थ कळत नाही. नंबर 2, विश्वास नसेल तरी पण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तरच देहाभिमान गळतो, अन्यथा नाही. काय पाहिजे? प्रज्ञा, बुद्धी बी पाहिजे, विश्वास बी पाहिजे, तरच म्हणले, अन्यथा नाही. नाहीतर म्हणले प्रज्ञा नाही, विश्वास नाही, मग तर म्हणजे काहीच खरं नाही. देहाभिमान गळल्याशिवाय, देहाभिमान सांडुनी गुणकर्म ओलांडुनी, महाराज म्हणते की नाही, साक्षीभूत होणे वर्तती देही. साक्षीपणा प्रगट व्हायचाय आणि ते होण्याकरता देह अभिमान गलित व्हावं लागते, गुणाच्या पलीकडे जावं लागते. मग साक्षी भाव प्रगटते. तोपर्यंत कसा प्रगट?
सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करणेची न लगे. जो शिष्य सावध निग्रही विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही. काय म्हणतात? जो शिष्य सावध असतो, निग्रही असतो, विशेष प्रज्ञावंत विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही. सावध असतो तो नेहमी, ऐक नाही, निग्रहित असतो. त्याची जे लक्ष जे आहे लक्षाच्या ठिकाणीच असतं. त्याची बुद्धी जी आहे ती इकडं तिकडं भटकवू देतच नाही. नेहमी विश्वासच असतो त्याचा, नेहमी विश्वासशील असतो तो. त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही. होय लगे म्हणले काय काना वाचनाची या भेटी, अशी अवस्था त्याची होत असते. 3 शिष्य असतात, उत्तम मध्यम कनिष्ठ माहिती सगळ्यांना. आलिंगन घडे मोक्ष सावी जता जोडे, आलिंगन घडे मोक्ष सावी जता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा. तीर्थी पर्व काळ अवघी पाया पैस कळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. हा अभंग आहे. या अभंगामध्ये साधकाने 3 साधकाने प्रश्न विचारले तुकोबरायांना. पहिल्या साधकानं विचारला, उत्तम अधिकारी आहे, कैसा संतांचा महिमा. तुकोबरायांना प्रश्न केला. तुकोबराय उत्तर देतात, संतांचा महिमा आलिंगन घडे मोक्ष साई जता जोडे. ऐसा संतांचा महिमा. काय सांगितलं? अरे म्हणले जिथं आलिंगन घडलं तर तत्क्षणी मोक्ष साई जता लाभते म्हणले. आलिंगनामध्ये मोक्ष सांगितलेला आहे. संतांच्या आलिंगनामध्ये काय सांगितलेलं आहे? मोक्ष सांगितलेलं आहे. हा संतांचा महिमा आहे म्हणले. बाकी कुठं जा म्हणले, कुणाला आलिंगन द्या तुम्हाला मोक्ष भेटणार नाही, पण संतांना आलिंगन दिलं की साईजता नावाचा मोक्ष तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. हे आलिंगनाचा महिमा. दुसरा पण प्रश्न विचारतो, कैसा संतांचा महिमा गुरु महाराज. तुकोबरायांना प्रश्न. तुकोबराय पहिल्या साधकाला उत्तम अधिकाऱ्याला स्वरूप महिमा सांगितलाय. दुसरा जो साधक आहे, कैसा संतांचा महिमा तीर्थी पर्व काळ आवगी पाया पैस कळ. ऐसा संतांचा महिमा म्हणजे काय? इथं सांगितलं शक्ती महिमा. शक्ती संतांची काय ताकद आहे? अरे तीर्थ सुद्धा वाट बघतात त्यांच्या चरणी स्पर्श करण्याची. असा संतांचा महिमा सांगितलाय की जे तीर्थ सुद्धा व्याकुळ होतात म्हणले की मला ह्या संत महात्म्यांचा स्पर्श व्हावं, अशी संतांचा महिमा सांगितलेला आहे. तिसरा साधक तोच प्रश्न, कैसा संतांचा महिमा. ते तर पण म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. अरे म्हणले अशा संतांची सेवा घडली पाहिजे. अशा संतांची सेवा घडली आणि त्या सेवेचं फळ असं आहे की तिथं काय होणार आहे की तुम्हाला तो मोक्ष प्राप्त होणार आहे. सेवेमध्ये सेवा बी घडली पाहिजे ना. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. मग इथं सांगितलं कार्य महिमा. कारण जसं बाळाची स्तुती केली की आईला प्रसन्न हो म्हणण्याची गरज नाही. बाळाची जर स्तुती केली तर आईला प्रसन्न हो म्हणण्याची गरज आहे का? ठीक आहे. बरं, विद्यार्थीची प्रगती झाली, बोर्डावर नाव आलं, शिक्षकाला खुश हो म्हणण्याची गरज आहे का? तसंच आहे ना हो. काय जर म्हणले संतांची स्तुती केली, संतांचा महिमा गायला, संतांचं नामचिंतन केलं, देवाला प्रसन्न हो म्हणण्याची गरज आहे का? म्हणून म्हणले तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा. असंच सर. म्हणून इथं सांगत आहेत की काय सांगायलेत महाराज, सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करणे चिन्ह लगे. जो शिष्य सावध निग्रही विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही. मग अधिकारानुसार आपल्या पुढे काय म्हणतात, इतर भाविक साबडे
तयासही साधने मोक्ष जोडे, साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी. इतर भोळे भाबडे भाविक लोक असतात ना, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो बर का. साधूंच्या संगतीमुळे विवेक दृष्टी तत्काळ जागृत होत असते. म्हणतो यारी यारी लहान धूळ याती म्हणत्या नारी नर, येथे सगळ्याशी आहे अधिकार, साधू संत म्हणतात. कारण का, इथं आल्याशिवाय विवेक दृष्टी कशी जागृत होईल. विवेक दृष्टी जागृत होण्याकरता तुम्हाला साधूच्या संगतीमध्ये यावं लागल. भोळे असू का मग चालतात. कारण भोळे भाबडे भाविक लोक भोळा असावं म्हणले परमार्थामध्ये, काय हरकत नाही, चालतंय. पण गाबळं नसावं बरं का. काय म्हणतात महाराज, भोळं असलं तर चालतंय पण गाबुळं नसावं. गाबुळं कोणाला म्हणायचं? गाबुळं अर्ध कच्च ना अर्ध पक्क, त्याला म्हणतात गाबुळं. तसं नसावं परमार्थामध्ये. मग कसं पाहिजे? भोळा असलेलं चालतंय, लय अतिशहाणं बी नसावं. कारण का बरं? अतिशहाणं पिन नसलं पाहिजे, ते उलट तर्क करत बसते. शहाणं बरं का, बरं शहाणं असलेलं चालते, अतिशहाणं नाही. शहाणा असतो ना, ज्याला ज्ञान असतं ना, ते अजिबात संशय घेत नसतो. कारण का, सगळ्यांचं निरसन झालेलं असतं. ज्याला काहीच कळत नसते ना, त्यालाही संशय येत नसते, त्याला काही घेण देण नाही, त्याला बोलायचं बी कळत नाही. जे मधले असतात ना गाबोळे, त्यालाच म्हणायचं. 2-4 अभंग पाठ केलेले असतात, 2-4 ग्रंथ ऐकलेले असतात, आणि मग म्हणले ह्यांचं काय असते, म्हणले बडबड सुरू. म्हणून महाराज म्हणतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी गर्भवास. अरे भोळ चालतं इथं, अभिमानी नाही चालत. इथं अशीच अर्ध गाबोळ चालत नाही, इथं पाहिजे भोळ. भोळ्याला सुद्धा हरिपदाची काय आहे? प्राप्ती आहे. म्हणून इतर भोळे बाबडे भाविक लोक असतात ना, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतोच. साधूच्या संगतीमुळे विवेक दृष्टी तत्काळ जागृत होणारच झाली, फक्त भाव लागतो बरं का. पण परी ते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोये. सर्वत्रासी महाराज सांगतात, पण निरूपणाचा उपाय करीत असतानाही, पण निरूपणाचा उपाय करीत असतानाही साधन कधी सोडू नये. निरूपणाचा उपाय करीत असतानाही आपण आपलं साधन कधी सोडायचं नसतं. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडत असतो. निरूपणाच्या वेळेला आपण आपलं साधन कधी सोडायचं नाही. जो निरूपण आहे, जो उपदेश आहे, त्यानंच काय होत असतो म्हणले? मार्ग सापडत असतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सतसंग केवी. मग पुढे म्हणतात, आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सतसंगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते, प्रश्न आहेत. आता मोक्ष कसा होईल, स्वरूप दशा कशी प्राप्त होईल, सतसंगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती होणार का, कशी होईल? ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलले, असे सकळ श्रोती होणे आणि निश्चळ अवधान द्यावे. मग समर्थ सांगतात, त्याची स्पष्ट आणि स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितलेले आहे. कशाचं? मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती होते का, मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, आणि खरंच सतसंगती केल्याच्या नंतर जो दूषितपणा आहे तो निवृत्त होईल, निश्चितपणा प्राप्त होतो का, असे प्रश्न आहेत. आणि समर्थ म्हणतात, याचे स्पष्ट आणि स्वच्छ निरूपण आम्ही पुढं सर्व सांगितलेलं आहे. तरी श्रोत्यांनी निश्चित होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे. म्हणून काय करा म्हणजे, साधकांनी ज्याला खरंच वाटत असेल की आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, ऐकणे आपण खरंच तिथपर्यंत जावं, मोक्ष जो आहे तो आपल्याला प्राप्त व्हावं, मग त्याच्यासाठी आता पुढे जो दिलेला आहे समाज 7 मध्ये,
त्या मोक्षाचे लक्षण इथं समर्थ सांगणार आहेत. ते जो आहे समाज, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जे तुमच्या मनामध्ये संशय आहेत, ऐका नाही, ते त्याचं पूर्ण निरसन होऊन तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं समर्थ म्हणाले. अवगुण त्यागावया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न धरणे, ऐसिया वचनाचा. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी अवगुणाचा त्याग करावा. अवगुण असतात ना अंतःकरणामध्ये, त्याचा श्रोत्यांनी त्याग करावा. ज्याचे त्यालाच माहित असतात आपल्याकडे कोणते अवगुण आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे अवगुण आहेत हे सांगून ठेवले शास्त्रानं. मग ते आपल्यात आहेत का नाहीत हे आपण आपलं तपासायचं. ज्याचे त्यालाच कळत असते आणि ते सोडायचे. मग अवगुणाचा त्याग करावा म्हणून न्याय निष्ठुरपणे बोलावे लागते बर का. जर तुम्हाला खरंच मोक्ष पाहिजे असेल, त्या मोक्षापर्यंत खरंच तुम्हाला पकड धरायची असेल, पहिले तुम्ही अवगुण त्यागा. तुम्हाला काय करावं लागतं, ते अवगुण तुमचे टाकावं लागतं. म्हणून अगोदरच म्हणलेत, श्री समर्थ म्हणतात श्रोत्यांनी अवगुणाचा त्याग करावा म्हणून न्याय निष्ठुरपणे बोलावं लागायले. हे ऐका, निष्ठुर होऊन आम्ही अगोदर तुम्हाला हे सांगत आहोत की बाबा तुम्ही तुमचे अवगुण सोडा बरं. तरी अशा बोलण्याचा राग श्रोत्यांनी धरू नये. तुमच्या हितासाठीच बोल नाही म्हणतात. समर्थ म्हणतात हे आम्ही का बोलायलो, तर आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला पाहिजे ना मोक्ष, मग मोक्षापर्यंत जाण्याकरता तुम्ही अवगुण घेऊन मोक्षापर्यंत कसं जाऊन पोहोचता बरं. तुमचे अवगुण पहिले टाका, गुणरहित व्हा तुम्ही, आणि मग तुम्हाला मोक्षापर्यंत जाता येईल. मग तुम्हाला झेप घेता येईल. मग अगोदर सगळं सोडावं लागेल, वज काय करावं लागेल, खाली ठेवावं लागेल. ह्याचं वज, त्याचं वजन, हे उड्या मारायला लागले कसं जमन म्हणले. झेप कशी घेता येईल तुला, ती वरची फांदी तुला पकडताच येणार नाही. मग तुला सगळं हे टाकावं लागेल, मोकळं व्हावं लागेल, आणि मग झेप घे म्हणले, मग पकडशील फांदी. तसंच आहे, हे अवगुणाचं वज त्याग करा. तसा सगळं काय करा म्हणले, काढून टाकून द्या, आणि मग तुम्ही काय करा, झेप घ्या मोक्षाची. सहज तुम्हाला ती काय होणार आहे, झेप घेता येणार आहे. म्हणून म्हणले आम्ही ते सांगायलोत ना, आमचा राग मानू नका. कारण का, तुमच्या हितासाठी बोलणं आहे. निष्ठुरपणे आम्ही बोलायलो, का बोलायलो, त्याच्यामध्ये तुमचं हित आहे म्हणून बोलायलो, असं समर्थ इथं सांगत आहेत. मग आता समर्थ पुढच्या समासामध्ये मोक्षाचं लक्षण सांगणार आहेत. आणि ते लक्षण जे आहे ते सगळ्यांना काय करावं, तर लगेच चित्त निर्मळ अवगुण टाकून स्वच्छ चित्त करून काय केलं पाहिजे, तर श्रवण करावं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दूषित निरूपणा नाम समास 6वा समाप्त. दशक 8 समास 7वा मोक्ष लक्षण. आता काय आहे मोक्षाचं लक्षण, की मोक्ष कसा असतो. माघा श्रुत्यांचा पक्ष, किती दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. श्री समर्थ सांगत आहेत, मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता कोणता, की मोक्ष किती दिवसात मिळतो, मोक्ष किती दिवसात मिळतो असा काय केलेला आहे प्रश्न. मग त्याचं उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐकावं. आता त्याचं उत्तर आहे, म्हणून सगळ्यांना काय करा, लक्षपूर्वक ऐका, असं समर्थांचं म्हणणं आहे बरं का. कारण पुन्हा विचारायचं नाही कशाला सांगितला होता ओ मोक्ष, आम्ही ऐकलंच नाही. अगोदरच सूचना केली की बाबा तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर त्याचं उत्तर द्यायला लागलेत, त्याच्यामुळे तुम्ही सावध चित्तानं आता काय करा, लक्षपूर्वक ऐका. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास होणावे म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे, मोक्षाला कसं ओळखायचं, कुणाला मोक्ष मिळाला असं म्हणावं, संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा, हे सर्व आता ऐका. ह्याचं सगळ्यांचं उत्तर, मोक्षाला कसं ओळखायचं, की बाबा ह्याला मोक्ष झालाय का, मला मोक्ष झालाय, कसं ओळखायचं त्या मोक्षाला, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावं, कुणाला मिळते मोक्ष, कुणाला मिळेल मोक्ष. बरं, संतांच्या संगतीनं मोक्ष कसा प्राप्त होतो, होतो का नाही, का होतो का, मग कसा होतो, सर्व प्रश्नाचे उत्तर ऐका. आता समर्थ म्हणतात बरं का, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत आता समर्थ. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लादला तेही ऐका. तसंच म्हणले, बद्ध म्हणजे
बांधलेला. आणि मोक्ष म्हणजे मोकळा. तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तोही ऐका. बद्ध कुणाला म्हणायचं? जो बांधलेला असतो त्याला बद्ध, आणि जे मोकळा असतो त्याला काय म्हणायचं? मोक्ष. उदाहरणार्थ एखादा जेलमध्ये अडकलेला आहे, मग ते काय बंधनात आहे ना, त्याच्या हातामध्ये चावी आहे, उघडलं कुलूप तर मोकळा. मग त्याला सोडलं म्हणले मग आझादपंथीवानी तो फिरू लागला. जे बाहेर आहे ते कसं आहे? मोकळा आहे. जेलमध्ये आहे ते बांधलेलं आहे की नाही? तसं इथं महाराज म्हणतात बद्ध कुणाला म्हणायचं? जे बांधलेलं आहे, म्हणजे काय झालेलं आहे? संसाराच्या जेलमध्ये बांधलेला आहे तो बद्ध. काय? जो संसाराच्या जेलमध्ये बांधला गेलेला आहे त्याला बद्ध म्हणा. लई डोक्यावर काय आहेत त्याच्या, हे म्हणले एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक, कामाच्या वृत्त्या. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, असं तसं वगैरे वगैरे. झालं बद्धता आहे तिथं. मोकळा कुठे तो? म्हणतात बी काही लोक, नाही आता एवढं काम राहिले बघा आमचं, हे झालं की आम्ही परमार्थ करायला मोकळे. पण ते कधी मोकळे होतच नसतात, आपल्याला सगळ्यांना माहिती. नाही आता झालं पोरीचं लग्न झालं की मी मोकळीच परमार्थ करायला. काय ह्याच आले डिलिव्हरी, उलट जास्त बांधलं गेलं पुन्हा त्याच. म्हणून आहे त्या जेव्हा कळालं का आपल्याला त्या क्षणाला मोकळं व्हावं लागते. कसं असते मी ते, सुटलं तर सोडलं तर सुटत असते, आणि धरलं तर म्हणजे बांधल्या जात असते. मग ते सोडायचं कसं? युक्ती परयुक्तीनं आपलं आपलं सुटलं पाहिजे. आपला आपला रस्ता आपण केला पाहिजे. निशाणी दाखवत असं संत. कौरव काय झाले होते? त्या दुर्योधनानं त्या कौरवांना लक्षाग्रह बांधला होता. आता ह्यांना जाळून काय करायचे? मारून टाकायचे, असा त्याचा प्लॅन होता कौरवांचा, दुर्योधनाचा, आहे का नाही? त्या लक्षाग्रहामध्ये सगळे 5 पांडव राहत होते. मग जेव्हा श्रीकृष्ण भगवंताला कळालं की हा काय आहे, असा असा त्या दुर्योधनाचा प्लॅन आहे, हे सगळा लाखेचा महल आहे, फक्त काय केलं म्हणले, तिथं वर्म दाखवलं, एक पॉइंट लिहून दिला, फक्त उंदराचं चित्र काढलं, ते उंदीर बिळामधून बाहेर निघालेला चित्र ते पांडवाला पाठवलं होतं. बस तेवढा संदेश भेटला. आणि तेवढ्या संदेशाहून त्यांनी काय केला? अंदाज, कारण हुशार बुद्धी, ऐक नाही, लगेच तेवढ्यातूनच काय अर्थ असेल ह्याचा, त्यांनी लगेच तपासायला सुरुवात केली. कळून आलं की हा सगळा महल लाखेचा बनलेला आहे. केव्हा जुळून भस्म होईन सांगता येत नाही. लगेच सुरंग काढलं, मधल्या मधूनच काय झाले? पळून गेले, बाहेर निघाले. तसंच इथं इथं वर्म दाखवतात आपल्याला, तुम्हाला बाहेर निघायचंय, तुम्ही संसाराच्या जेलमध्ये अडकलात, वर्म पण सांगतात संत महात्मे, तसं तसं बाहेर निघावं लागतंय. निघालात तर जीवनाचं सार्थक होणार आहे, नाही तर मग अडकलं म्हणले. अडकलं की काय म्हणले? अडकलंच, कधीच नाही. मग बसा म्हणले 84 लक्ष येऊनीचा फेरा फिरत येते बा कुणाचे, काय गेले ज्याचे. सांगितलं नाही का? सांगितलं होतं ना, ऐकलं म्हणून काय झाली? परिणाम भोगावा लागला. ऐकल्यावर बी काय होतंय, नाही ऐकल्यावर बी काय होतंय हे बी माहिती, तरी सुद्धा त्याच्यामध्येच अडकतंय. मग त्याला अतिशहाणा म्हणायचं असते. चला पुढे. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संग कैसा लादला तेही ऐका. बद्ध म्हणजे बांधलेला, मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तेही ऐका. मोक्ष संताच्या संगतीमध्ये मिळत असतो, आणि ते कसा मिळतो त्याचं उत्तर देतो, ऐका म्हणले. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध जहाला, तो विवेके मुक्त केला साधूजनी. म्हणून आता प्राणी जो आहे, मनुष्य जो आहे, संकल्पनाने बांधला जातो. नाही त्या कल्पना करायच्या, नाही ते संकल्प विकल्प करायचे आणि त्याच्यामध्ये बांधलं जायचं बिनकामी. मनोरोग तज्ञ आत्ताच्या काळामध्ये लय झालेत. कारण का? मानसिक रोग, मनाचाच रोग, म्हणजे काही रोग नसते, उग मनानं मला असं झालंय, मला असं झालंय, तसंच होतंय. मग हे काय म्हणले? उग बांधल्या जाते, उग रोग ओढून घ्यायचा अंगावर. प्राणी संकल्पनाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो. म्हणून काय झाला म्हणले? त्या संकल्पनाने बांधला गेला जीव आणि बद्ध झाला. नाही त्या कल्पना, कल्पना कुठं, खरं सांगा, कल्पना आहेत त्या, आणि कल्पना कुठं सत्य असतात का? आणि कल्पनावर कल्पना वाढते.
थरावर थर आहेत म्हणले कल्पनाची. म्हणून काय झालं म्हणले, दबलं बद्ध झालं. कोण? जीव. काय झाला? बद्ध अवस्थेला. का झाला बद्ध अवस्थेला? नाही त्या कल्पना केल्या. कल्पना आहेत त्या. कल्पना म्हणजे काय? खोट्या. खोटं म्हणतात का नाही कल्पनाला? कल्पनाच त्याचा अर्थच काय कल्पनेचा? ते खोटं आहे. आणि ते काय केलं म्हणले, ह्यानं वाढवलं आणि म्हणून काय झाला? बद्ध. मग त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात. अरे विवेक कर. विवेकाचं काय लक्षण आहे लक्षात घे आणि तसं वाग. आता काय सांगितलं विवेकाचं लक्षण? कुंदाताई कुठे गेल्या? आहेत का कुंदाताई? हो हो ताई. काय विवेकाचं लक्षण? म्हणजे ह्या लोकापासून परलोकापर्यंत भोग म्हणजे इच्छेचा अभाव, त्याच नाव विवेक. बघा कसं उलट सुलट सुलट उलट कशा. रामकृष्ण हरी. आत्मतत्व सत्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य. झालं एवढं. स्वरूप नित्य आला आता. एवढंच लक्षण आहे का? आपण जरी न विचारता सांगितलं तरी व्यवस्थित तत्व सांगाव ना. विचारलं नाही काही नाही बोललं तर बरं ठीक आहे, बरोबर तर सांगाव ना. बोला आशाताई. रामकृष्ण हरी ताई. आत्मा हे समजा हे सत्य दिसते, ते सत्य. त्याच्या व्यतिरिक्त आत्मा हे सत्य, त्याच्या व्यतिरिक्त सगळं अनित्य. त्याचेच नाव निश्चय. म्हणजे कसं म्हणजे सुधारणा का झोपी आहे? झोपल्या नसते. एकदा दिला ना तेव्हाच विचारपूर्वक असते. सांगू ताई. नाही आता थांबा थांबा थांबा. विमलताई बोला बरं. आत्मस्वरूप नित्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्व नित्य, त्याचेच नाव विवेक. बोला बरं विश्वनाथ महाराज. बोला विश्वनाथ महाराज. आवाजच येईना झालाय. शालिनीताई काय विवेकाचं लक्षण? नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय, असा जो मनाचा दृढ निश्चय त्याला आला आला. जय गुरुदेव. हा बोला बोला. जरा अडखळलाच बरं का आवाज. बघा शालिनीताईनं बरोबर सांगितलं. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा ज्याच्या मनाचा निश्चय. निश्चय लागेल का नाही तिथं? नाही तर अगोदर दुचितपणाचं वर्णन आपण ऐकलंय. इथं निश्चय लागत असतो. हा निश्चय झाल्यावर विवेक आहे, नुसतं म्हणल्यावर नाही. हा नित्य आहे एक आणि एक नित्य आहे झालं एवढं म्हणल्यानं काही तिथं विवेक सिद्ध होतोय का? निश्चय झाला का तुझा? निश्चय होण्याला महत्व. जिथं निश्चय झाला तिथं विवेक झाला. जिथं निश्चयच नाही तिथं विवेक नाही. पाठ करून सुद्धा उपयोग नाही, निश्चयच झाला नाही. म्हणून निश्चयाला महत्व. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयच नाही तर विचारलं तर झोपेतून डोळे चोळीत चोळीत सांगतात ते वैराग्याची व्याख्या. विवेकाच्या ऐवजी वैराग्याचीच. कशाला विवेक म्हणा कशाला वैराग्य म्हणा कळ ना. उद्यापासून कितीला? 4ला. आपली 5ला पोथी आहे, 5 ते 6. 4 वाजता ज्याला उठायचंय त्याने उठा. नामस्मरणाचा जप सुरू केलेला आहे. जर करायचा असेल तर 4 वाजता उठा आणि लिंकला जॉईन व्हा. उद्यापासून लिंक येईन. 4 ते 5 1 तास 1 घंटा जप करायचा आहे आणि नंतर 5 ते 6 पाठ घ्यायचा आहे. जर ज्याची इच्छा असेल, ज्याला वाटत असेल आपण साधना करावी, करण्याची इच्छा असेल त्यांनी या. आम्ही साधना सुरू केलेली आहे, पण आम्ही आमच्या मध्येच करू लागलो. पण आमच्या काही जणांचं म्हणणं आलं चला म्हणे आपण सगळ्यांनाच काय करू करायला लावू ज्याची